देगलूर शहर में आज नांदेड़ से आली जनाब मोइन भाई आ चुके हैं और जैसा कि देगलूर शहर में मित्र मंडल निसार भाई मित्र मंडल की जानिब से आज इफ्तार पार्टी का प्रोग्राम आयोजित किया गया था, जिसके अंदर नांदेड़ शहर से मोइन भाई आज इसमें शिरकत फरमाई। जैसे कि आप देख सकते हैं मोइन भाई आपसे जुड़ चुके हैं। मोइन भाई आज निसार भाई की जो आज यहाँ पर इफ्तार पार्टी हर साल रखते हैं और बड़े पैमाने पर सब लोग यहाँ पर मौजूद रहते हैं, हर समाज के हर लोग यहाँ पर मौजूद रहते हैं। यही वजह है कि देगलूर की इस ईदगाह पर इतना बड़ा जो जम्मे गफीर आपको नजर आता है हर साल, उन्हीं की मोहब्बत में होता है। जैसा कि आप देख सकते हैं कि मोइन भाई हमसे जुड़ चुके थे और देगलूर शहर में आज बड़े पैमाने पे आज निसार भाई मित्र मंडल की जानिब से एक इफ्तार पार्टी का प्रोग्राम रखा गया था, जिसके अंदर आली जनाब मोइन भाई ने शिरकत फरमाई है। देगलूर शहर से मैं सैयद मेरी आवाज़ न्यूज़ 24 लाइव देगलूर। देगलूर शहर में निसार भाई मित्र मंडल के जानिब से आज एक यहाँ पर इफ्तार पार्टी का आयोजन किया गया था। देगलूर शहर में आज हर समाज के हर पक्ष के लोग निसार भाई के आज साल को साल यहाँ पर आते हैं। जैसे कि आप देख सकते हैं कि सभी पार्टी के लोग यहाँ पर मौजूद है। निसार भाई का प्यार उनके दिल में आज मौजूद है। सबसे पहले मैं पूछना चाहूँगा महेश पटेल से, महेश पटेल आज निसार भाई जाके हमसे इतने दिन हो गए और आज भी इतने लोग पैमाने पे आए वाले हैं। निसार भाई मित्र मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी मुस्लिम बांधवाच्या पवित्र रमजान निमित्त या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजित केले असून या इफ्तार पार्टीला सर्व जाती धर्मातील सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते, मुस्लिम बांधव, दलित बांधव, बौद्ध बांधव, हिंदू बांधव, सर्व थरातील बालक, युवक, वृद्ध सर्वजण या ठिकाणी सहभागी झाले आणि या इफ्तार पार्टीचं या ठिकाणी आनंद घेतला। मी या इफ्तार पार्टीचे सर्व आयोजक आणि निसार भाईच्या मित्रमंडळांचं सर्व या ठिकाणी खूप खूप त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। माझे छोटे बंधू कैलासवासी सय्यद निसार भाई यांनी जो वारल्यामुळं जो पोकळी निर्माण झाली होती, त्यांनी गरीबातला गरीब मुलगा आणि मोठ्यातला मोठा मुलगा, लहान मुलगा असेल तर लहानासोबत आणि मोठ्यासोबत त्यांनी ज्याप्रमाणे वागले, प्रत्येकांना सच्या सुखदुःखात त्यांनी दिवस रात्र जे काम केले, आज त्यांच्या मित्रमंडळ या ठिकाणी गेल्या 3-4 वर्षापासून जे या ठिकाणी इफ्तार पार्टीचे घेत आहेत आणि त्यांच्या आठवणी राहण्यासाठी या ठिकाणी सय्यद निसार भाईच्या आठवणीमध्ये आज या ठिकाणी सर्व स्तरातील प्रत्येक जाती कोणतेही असं नाही, जेवढे देगलूर शहरातील समाज आहेत सर्व जाती लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। इराम वजीर क्या कहेंगे? निसार भाई हमसे जा चुके और बहुत सी जो है सो उनकी आज देगलूर शहर में हर कमी महसूस है, आज हर बच्चे के अंदर निसार भाई समय हुए। सबसे पहले तो मैं अल्लाह ताला से ये दुआ करता हूँ कि ये रमज़ान के मुक़द्दस महीने के अंदर निसार जो सैयद निसार जो थे नगर सेवक देगलूर के, उन्होंने ये जो परंपरा कायम की थी इफ्तार पार्टी की उनके हयात में, और उसके बाद उनके पूरे भाइयों ने मिलकर जो ये परंपरा को कायम रखे, और जिस तरीके से निसार का जो इंतकाल हुआ था कोरोना महामारी के अंदर, मैं अल्लाह ताला से दुआ करता हूँ कि अल्लाह ताला उनको जो है ना जन्नतुल फिरदौस में आला मुकाम अता फरमाए। रमजान ईद निमित्त शुभेच्छा। आपण सर्वांना मिळून इथं इफ्तार पार्टीला आपण आलात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जे मी फर्स्ट टाईम आलेले आहे त्याच्यामुळे मला एवढा आनंद वाटतो आहे, कारण खूप दिवसापासून इफ्तार पार्टी हे नाव ऐकून होतं पण कधी मी सामील झालो नव्हतो। मागे एक बार मदनूर रोडला हे सेकंड पार्टी असल्यामुळं शरीफ भाईच्या मला एवढंच आनंद वाटतो की इथं आल्यानंतर भारतामध्ये कुठली समाजवाद किंवा जातीवाद नाही, असंच लोकांना एक संदेश गेला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी असे इफ्तार पार्टीनिमित्त जे सर्व बांधव एकत्र येतात आणि आपल्या भारतीयामध्ये सर्व समाज एकत्र येऊन नांदण्याचं किंवा आपले मित्रमंडळ या भाऊ म्हणून आपण राहतात, तशाच पद्धतीनं इफ्तार पार्टीनिमित्त जे काही आज मित्रमंडळ इथं जमा झालेले आणि रमजान भावांना आपल्या शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेले आहेत, तर अशाच पद्धतीनं इफ्तार पार्टी मागील 4 वर्षापासून भाऊ मुस्लिम आणि हिंदूमधला वाद नाही, फक्त काही लोकांमुळे वाद तयार होत आहे आणि इफ्तार पार्टीनिमित्त आपण सर्व एकत्र आला, त्या सर्वांना शुभेच्छा। रमजान ईद निमित्त मी या सर्व मुस्लिम बांधवांना, भारतातील सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीनं आपण इफ्तार पार्टी आपल्या सर्व हिंदू बांधवांना घेऊन करावे आणि हिंदू बांधव पण त्यांच्या पार्टी। तर आता दीपक भाऊ म्हटल्याप्रमाणे हा हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख सर्व बांधवांचा एकोप्याचा हा कार्यक्रम आहे आणि रमजान सारख्या या पवित्र महिन्यामध्ये आपण सर्व आपली सगळी जात, धर्म, पक्ष, भेद, पंथ बाजूला ठेवून, मतभेद बाजूला ठेवून आपण माणूस म्हणून एकत्र येतो। मला असं वाटतं आज मोहम्मद पैगंबरांना, महात्मा गौतम बुद्धांना, महात्मा बसवेश्वरांना, छत्रपती शिवरायांना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा समाज जर कसा असेल तो आपण इथे जमलेल्या सर्व समाज बांधवांसारखा आहे। याबद्दल आपल्याला रमजानच्या निमित्ताने पुनश्च एकदा शुभेच्छा देतो। सर्वात लहान बंधू सिद्धरावजी चव्हाण साहेबसुद्धा आपल्या ह्या आनंदात सामील होण्यासाठी उपस्थित आहेत। त्यांच्याबद्दल मी स्थानिक देगलूरचा म्हणून त्यांचे धन्यवाद देतो आणि सर्व बांधवांना शुभेच्छा देतो। शांतीचे प्रतीक म्हणून देगलूर शहर ओळखलं जातो। आज आपण पाहिलं तसं कोविडच्या महामारीमध्ये हाहाकार उडालेला असतानाच या महामारीमध्ये आमचे मोठे बंधू माझे आणि अतिशय त्यांचे कौटुंबिक संबंध होते। मी बडे भाई म्हणल्याशिवाय बोलत नव्हतो आणि माझ्यावर त्यांनी अतिशय प्रेम करायचे। असे सर्वांना आवडणारे फक्त मुस्लिम समाजामध्येच नाही तर बाकी सगळ्या देगलूरमध्ये त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे। ते शरीराने जरी गेले तरी आत्म्यानं विचारानं आणि मनानं ते आमच्या तुमच्या सगळ्यांच्या मध्ये ते सातत्यानं प्रेरणा देणारे ऊर्जा देणारा एक त्यांचा आत्मा त्यांचा विचार या ठिकाणी सातत्यानं आहे। त्याचे कौटुंबिक राहून जाते। निसारभाईचा फार मोठा आहे विस्तार असं आपल्याला म्हणावं लागेल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी गेल्याच्या नंतर त्यांच्या मित्रमंडळींनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करतात आणि सर्व धर्माचा इथे एकोपा मिळतो आणि हा कार्यक्रम खूप चांगला होतो। त्यामुळं या निमित्ताने मी आज या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या निमित्तानं आजपासून त्यांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जैसा कि आप देख सकते